तू गप ग तू तर बाजू घेते हिची हा बहीण आणि माझं मी बघा ना काय येते तू काय मध्ये मध्ये करते तू पलीकडे हो तिकडं हो तिकडल्या घरात दात काढ नको दातीच की तिच्यावर काय तावतो तिला काय तिच्यावर तावतो मध्ये मध्ये ती येते मरणाचं काम करते तिला नीट आण पाणी खायला भेटना तिच्यावर काय तुला एवढं कळतंय मग आली असते ना एखादी साडी पॅक करू लागायला ह्याला त्याला केले की आता केले की केले की आता होय कधी का 4 दिवस माझा घाम पूर्ण मागणं निघला की पा हात तर लागला ना हा हातभर लागला तुझा तो हात लागला जलपरीच तू हात लागले की समजा सोनं व्हायना जोग हा तुला काय मी सांगितलं होतं हा काय काय म्हणलं होतं तुला की बाबा हा तिथं ऑर्डर ही ठेवलं मी एक साडी फ्री ठेवली एवढे ऑर्डर आले की मला कुठलं द्यावं कुठलं नाही ती कळा नाही मला इथं जेवाय वेळ नाही पोस्टात एक जण थांबवतोय तिकडं कांदा चिरा एक जण मिरच्या देठ काढाय भाजायला दोघी तिघी तिकडं कुटायला 4 जण आहेत ते तुम्हाला सांगतो पोस्टात केशवला थांबलं कोमल आणि पूजा तिकडं तुम्हाला सांगतो लसूण ही सोलतात समजा ब्रँड मटेरियल द्यायला लागते इथं माझी धावपळ चालू आहे लोकांची ऑर्डर लोक लगेच हा माझी साडी पाठवलंय माझं ही कलर पाहिजे माझं ती पाहिजेत ही पाहिजेत आमचं काय आणणार काय सांगू मला इथं हा झोप कणकणी ऐकायला आलं दुखणं आलं मला अरे मग इतकं ताण घेतो कशाला अरे मग तुम्ही कशाला आहे कशाला हा तुला बोलवलं कशाला होतं मी तुला यमल तुला फुकट बोलवलं होतं का मी हा तुला कसं का बोलवायचं असं ना पण यायला टाइम तर पाहिजे तुला ना तुला काय म्हणलं होतं मी ये तुला काय मी जगाला जे बाहेर पैसे द्यायचे होते ना काय 1000-2000 दिवस आता घरातच जाऊ दे ना असं तर तुला देतोच 1500 तू मला ती वेगळं तिथं कार्यक्रम होता म्हणून मी नव्हती आली आता कार्यक्रम झाल्यावर डायरेक्ट इकडे आली मी म्हणलं 2 दिवस राहावं तुला मदत करू लागाव तू असं करायला लागला मग काय करायचं आता काय करायचं तुझं करत आता जातो आमचा ए तू नको मध्ये बोलू तू का दातीस का तू मत काय ग तुझं हा कुठे गेली तुला शांत बस म्हणलंय ना मी काय केलंय का तुम्हाला काय केलंय खाऊ का नको पोटाला पोटाला खाऊ का नको काय म्हणले आता कुठं काय म्हणले काय म्हणले काय पाहिजे पुरी घालून बोलते काय मला खायला नाही काय अगं तशी राह उपाशी काय घेण देण नाही नुसतं तुला सांगतो ह्या बघतोय नाटक हिची पण झोपते ही करते या किती किती केलं तो झोपली ती कधी साड्या पॅक केलं तो किती केल्या आता काय मोजत केल्या तुझ्या साड्या त्याला करायला लागतं तेव्हा लक्षात हातात ती केल्या राहते का करायला लागतं तेव्हा लक्षात राहते त्या हे असलं काम या नाही तू लयच बोलायला लागला रात्री बोलला नाही शब्द सुद्धा आता लयच बोलायला लागला ना तुझी नाटकं बघतोय की इथं आली काय कॅमेरा इथं फिरवला वरच्या घरी गेली झोपाय बोलवलं इकडे आली का ग हा अरे तर सगळी होती कोमल वहिनी केशव लेकर कशाला इच्छिन इथं पॅकिंग करायला लागेल ना संध्याकाळ तुला माहिती नाही काय पॅकिंग करायला लागेल साड्या हे करायला लागत्या ती मटेरियल टाकायला लागेल झोप मोड तुझी व्हायची पांढऱ्या तिथं अशी गादी पली मग गुटगुटीत फॅन फिन उशी पिशी हा त्यामुळं तुला काय नाही त्या टायमाला इथं मुक्कामाला थांबती ही करते तिथं आंघोळ केले तिथं दात घासलेत तिथं जीवन आली हा का मी आणलेलं का कोंबडी मी आणलेलं कोंबडीचं मटण आणलं का म्या कशाचं आणलंय चुकून कशाचं आणलंय त्यांनी चिकन 2 किलो आणलं मी 1.5 किलो आणलं मग तिथं अजून घास सुद्धा खाल्ला नाही इथं जेवण केलं विचार बायकोला तुझ्या जीवले काही इकडे तू हा झोपल्या नाही जीवले काही हा किती खाल्लं कसं खाल्लं कसं खाल्लं पांड्याचे तिथं कसं खाल्लं कसं खाल्लं कुठल्या हाताने खाल्लं कसं खाल्लं ह्या हाताने माझ्या कुठल्या हाताने खाल्लं इथं आल्यावर भेदभाव करायचा नाही बरं का तिथं पांड्याने शूटिंग लावलंय आज रात्रीपासून 1-2 वाजेपर्यंत स्क्रिप्ट काढली आता मला कॉल केलाय वावड्या ये लवकर निम शूट झाले पुढं काय करायचं कलाकार बाहेरनं बोलवल्यात कटफळला जायचंय अजून तिथं मला तिथं वर कांद्यापाशी कोण आहे का लसणा मसाला भाजला का अजून भाजला नाही का अरे लका त्या डांकेवाला कोण आला लवकर आणून द्या ती मिरच्या कुटून फिटून ठेवल्या त्या तुम्हीच थांबवलं पॅकिंग करा मी कधीच गेले असते काम हाय असं ठेवून निघाले आता दाई तुमचं काय म्हणणं आहे घाम निघला दाजे फॅन काढ मी बोललो दाजेचा घाम निघला फॅन काढ लवकर खाली खाली फॅन घे कर की चालू आता
बिघडला तुझ्यामुळे मलाच अजून लाव आपलं घर नाही त्या टायमिंगला तुला सांगतो बोलवलं तुला ये म्हणलं साड्या पॅकिंग करू लागायला मसाला भरू लागायला इकडे इकडे हे काय चालू इकडे बघ हे बघ काय हे बघायला काय मागाच्यापासून मी घेतच होती की पॅकिंग करायला एवढ्या शिल्लक एवढ्या आता मला टाकायच्या होत्या कुरिअरला वेळ भेटला नाही म्हणून राहिले आता निघालो मी त्याच्यातली कोणची नेऊ मला अरे काय मी बोलतोय काय तू बोलती काय मी म्हणतो एवढ्या राहिल्या ते मला कुठली न्यू घेतली म्हणती तुम्हाला मगाच घ्या म्हणलं की तुम्हाला आवडते कलर मगाच घ्या म्हणलं अरे माझं घेऊन जा की दहानी की मी तुला म्हणलंय का काय तुझ्याच आहेत नीत यात कुठली आवडेल ती पाटा काटा पत्राची कसल्या आहेत ह्यातल्या काढ बंडेल काढ हा बंडल कशाला एक बाद झाली की नी कुठली न्यायची ती लका साडे हा ही माल इथं राहिला ही राहिला अजून ही माल ही द्यायचा आहे हा ही द्यायचं आहे अजून इथं ही राहिला द्यायचा हो ह्याच्यात आतमध्ये हाय समजा माल राहिला द्यायचा अजून तिकडं अजून कुठं टाकलाय ती आणायचा या पोस्टात थांबू त्या बँकेत गेलो ATM मधनं पैसे फाटकन निघला आहे का ते ऍक्सिस बँकेत जाऊन 2 तास माझं तिथे गेले तर बदलायला घाम निघला उच घे टाकली तुझी साडी तिथं हा मशीन घेऊन गेली घेऊन गेली काढलं होतं नाही त्याच्यात नको बघू बायकून ठेवली माझ्या साडी साईडला बघितलं कशी मी नाही ठेवली, तुम्ही नको प्रियंका तुम्हाला मागाशी तुम्ही घेतला अगं हिडो चालू आहे तर नको म्हण हिडो बंद झाले कपडे 3 घालायच्या न्यायच्या नाही मी मागाशी दिली होती त्यांनी टाकली. सवयच आहे सांगतो दाय जाऊ का बरं चालतंय आम्ही निघतो तर. हा काही साडी काढली मी ताई बघ माझ्या अगोदर कलर फिलर पसंत करून ठेवू म्हणत होत्या मीच दिली बळत नको म्हणत होत्या कमी होय. पडतं म्हणलं नाही कमी पडत म्हणून आणायचं तर संध्याकाळ बळत ती संपला स्टॉक अजून 100 साडी आणायची तर पब्लिक तेवढं ऑर्डर बाहेरीतल्या साड्या ब्रँड मसाला आहे चलतो या भावाला हातभार लागू इथं मुकामाला थांब कपडे काढून बसित नाही तेव्हा काहीच नाही बोलायचं मी एकदम असं बोलायचं म्हणलं कसं थांबायचं मी एक काम कर चप्पल आणि कपडे काढ इथं जायचं नाही दाजी कपडे काढा इथं थांबा चप्पल आणि कपडे काढ मग ती नवीन घातलेली काढायची आणि जुनी घालायची इथं थांबायचं हा अरे प्रियंका सांग आता काहीतरी तुम्ही पटकन बाहेर हा ते ना चला उठा चला चला बसू दे ह्याला एकट्याला पॅकिंग कर अरे मी चाललो तिकडं मदत करायला चालतो शूटिंगला चालू आहे त्याच्यामुळे बघ तुझं बघितली रातच्यापासून मदत बघितलं ना 12ला उठती 11ला झोपती आता पुणे डंकेवाल्याचं अजून कसं काय नाही अजून काय भाजलं नाही काय नाही वरच्या चल चला जा बाजूला तुमचं फिरता हा, चल माझ्या पुदूच्या माझा हा कुलूप चल की पप्पी दे मसाला तुम्हाला सांग मसाला ऑर्डर करायचा असला आणि सुंदर एक साडी पाहिजे असली 1 किलोवर एक साडी फ्री आहे मित्रांनो तर 90 21 40 0050 या नंबरवरती माझ्या कॉल करा आणि तुम्हाला मस्त एक अशी साडी पाठवतो आणि 1 किलो मसाला एकदम ब्रँड भाजी झणझणीत होती बघा ह्यांचं काही ईड येते ईडी जत्रा मेंढर येते एवढं सोट ही एवढा पोदा तुम्हाला सांगतो ही एवढा सोटा ही एवढा छबेना ही समधी ईड येते मी एकटा घरात शहाणा आहे शहाणा आम्ही सगळी इडी म्हणूनच एकटं शहाणा आहे म्हणून सगळं एकटं असं जाताना सांगतात इथंच 3 वाजत आलं तर तपास नाही म्हणतात पॅकिंग करून ठेवून यायच्या आधी कोण आणून दे हो केला का तिकडे नाही केलं की बायको नाही. दरवाजे नीट लाव सगळं चल आर कुलूप येत आहे इकडे हे कुलूप दे पप्पा इकडे आर तिकडे एवढ्याची जत्रा आहे घरात निवड मला पडलंय कामा धंद्याचं पब्लिकला माता माऊलींना साड्या गिफ्ट पाठवायचं आणि ह्यांचं काय हे खात्यात पिते तर निवांत राहते एवढा माल राहिला पॅक करायचा वेळच नाही तर चला